नमस्कार मंडळी. कुटुंब म्हणजे काय? प्रेमळ सहवास, मायेची ऊब आणि नात्यांचा सुवास. अशीच काहीशी आहे सप्तपदीनंतर ही कथा. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. सकाळची वेळ होती. सायलीच्या हाताला अजूनही पट्टी होती, पण ती नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचली होती. तिने आपल्या टेबलवरच्या फाईल्स पाहिल्या आणि कामाला सुरुवात केली. तेवढ्यात तिचा सहकारी निखिल घाईघाईने तिच्याजवळ आला. निखिल म्हणाला, मॅडम, एक प्रॉब्लेम झाला आहे. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, काय झालं? निखिल म्हणाला, देवदर ग्रुपकडे गेलेल्या रिपोर्टमध्ये काही आकडे चुकीचे गेले आहेत. आज दुपारी त्यांच्यासोबत चर्चा आहे. सायलीने लगेच रिपोर्ट हातात घेतला. तिने शांतपणे प्रत्येक आकडा तपासायला सुरुवात केली. काही मिनिटांतच तिच्या लक्षात एक गोष्ट आली. सायली म्हणाली, ही चूक तुझ्याकडून झालेली नाही. निखिल आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. निखिल म्हणाला, पण रिपोर्ट माझ्या टीमने तयार केला आहे. सायली म्हणाली, रिपोर्ट तुझ्या टीमने तयार केला, पण तुला जी माहिती मिळाली तीच चुकीची होती. निखिल शांत झाला. सायली म्हणाली, घाबरू नकोस. आधी योग्य माहिती शोधूया, मग दुरुस्ती करू. तिने स्वतः पूर्ण टीमला बोलावलं. कुणावरही ओरडणं नाही, कुणाला दोष देणं नाही. फक्त शांतपणे प्रत्येक गोष्ट तपासून तिने मूळ चूक शोधून काढली. दुपारच्या बैठकीत देवदर ग्रुपचे काही अधिकारी उपस्थित होते. ईशानही बैठकीला आला होता. सायलीने सुधारलेला रिपोर्ट समोर ठेवला. सायली म्हणाली, कालच्या रिपोर्टमध्ये काही आकडे चुकीचे होते. त्यामुळे चुकीचा निष्कर्ष जाऊ शकला असता. आम्ही ते तपासून दुरुस्त केले आहेत. एका अधिकाऱ्याने विचारलं, पण ही चूक नेमकी कोणाची होती? सायलीने क्षणभर निखिलकडे पाहिलं. निखिल थोडा घाबरला. सायलीने मात्र शांतपणे उत्तर दिलं. ती म्हणाली, माहिती चुकीची मिळाली होती, त्यामुळे ही एका व्यक्तीची चूक म्हणता येणार नाही. ईशान तिच्याकडे पाहत होता. त्याला कालचा प्रसंग आठवला. काल स्वतःला जखमी करूनही तिने आधी इतरांची काळजी घेतली होती. आणि आजही चूक समोर असूनही ती माणसांना दोष देण्याऐवजी समस्या सोडवत होती. बैठक संपली. सगळे बाहेर पडू लागले. ईशान मात्र थांबला. तो म्हणाला, सायली? ती वळली. सायली म्हणाली, हो. ईशान म्हणाला, आज तुम्ही तुमच्या टीममधल्या एका व्यक्तीला वाचवलंत. सायली हसली. ती म्हणाली, वाचवलं नाही, त्याची चूक नव्हती. ईशान म्हणाला, पण श्रेयही घेतलं नाहीत तुम्ही. सायलीने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. मग म्हणाली, कामाचं श्रेय कोणाला मिळालं यापेक्षा काम योग्य झालं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. ईशान शांत झाला. मग हळूच म्हणाला, तुम्ही खरंच थोड्या वेगळ्या आहात. सायलीने हलकसं सायलीने ह हलकसं सायलीने हलकसं हसत उत्तर दिलं, वेगळं असण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त जे योग्य वाटतं तेच करते. ती तिथून निघून गेली. ईशान मात्र तिच्याकडेच पाहत राहिला. त्याच्या मनात आता सायलीबद्दल फक्त आकर्षण नव्हतं, तर एक वेगळा आदर निर्माण झाला होता. इकडे देवदर निवासमध्ये संध्याकाळी ईशान घरी आला. यमुनाताई हॉलमध्येच बसल्या होत्या. त्याने त्यांना पाहून नमस्कार केला. यमुनाताई यांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, आज तुला पुन्हा सायली भेटली का? ईशान क्षणभर थांबला. मग म्हणाला, हो. यमुनाताईंच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्या म्हणाल्या, काय म्हणत होती? ईशान लगेच म्हणाला, काही विशेष नाही, फक्त काम होतं. यमुनाताईंनी त्याच्याकडे बारकाईने पाहिलं. यमुनाताई म्हणाल्या, तुला ती आवडते का? ईशान गप्प झाला. मग तो म्हणाला, आजी, मला तिच्याबद्दल अजून काहीच माहिती नाही. यमुनाताई म्हणाल्या, म्हणूनच घाई करू नकोस. एखादी व्यक्ती आवडणं सोपं असतं, पण तिला समजून घेणं महत्त्वाचं असतं. ईशानने हळूच मान हलवली. तो म्हणाला, हो. तो आपल्या खोलीकडे निघून गेला. यमुनाताई मात्र त्याच्याकडेच पाहत होत्या. इकडे राऊत निवासमध्ये सायली घरी आली तेव्हा सविता तिचीच वाट पाहत होत्या. सायलीने बॅग खाली ठेवली. सायली म्हणाली, आई, काय झालं? सवितांनी तिच्यासमोर एक फाईल ठेवली. सायलीने त्या फाईलकडे पाहिलं. ती म्हणाली, हे काय आहे? सविता थोड्या संकोचाने म्हणाल्या, तुझ्यासाठी एक स्थळ आले. सायली काही क्षण शांत झाली. तिने फाईल उघडली.
काही माहिती, फोटो आणि कुटुंबाची माहिती तिच्यासमोर होती. सायली म्हणाली, आई एवढ्या लवकर? सविता म्हणाल्या, लवकर कुठे? तुझ्या बाबांनाही वाटतंय की आता तुझ्याशी याबद्दल बोलायला हवं. सायलीने पुन्हा एकदा त्या फाईलकडे पाहिलं. ती म्हणाली, मला फक्त एकच गोष्ट हवी आहे. सविता म्हणाल्या, ती काय? सायलीने आईकडे पाहिलं. मग म्हणाली, ज्या घरात मी जाईन तिथे मला फक्त सून म्हणून नाही तर सायली म्हणून स्वीकारलं जावं. सवितांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्या म्हणाल्या, म्हणूनच तर योग्य घर शोधतोय आम्ही. सायलीने फाईल बंद केली, पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात नकळत एका व्यक्तीचा चेहरा आला. ईशान. तिने लगेच तो विचार झटकून टाकला. सायली स्वतःशीच म्हणाली, आपली ओळखच किती आहे. आणि दुसरीकडे ईशानच्या मनातही यमुनाताईंचे शब्द घुमत होते. तिला समजून घेणं महत्त्वाचं आहे. दोघांनाही माहीत नव्हतं की पुढचा अध्याय त्यांच्या आयुष्यात अशा वळणावर येणार होता जिथे ओळख आणि नातं यांच्यातला फरक हळूहळू मिटू लागणार होता. पुढच्या सकाळी सायलीच्या हातात कालच्या स्थळाची फाईल होती. ती बराच वेळ ती उघडी ठेवून बसली होती. सविता तिच्याकडे पाहत होत्या. त्या म्हणाल्या, सायली, काय विचार करतेस? सायलीने फाईल बंद केली. ती म्हणाली, आई, मला त्या मुलाला भेटायला हरकत नाही. सवितांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. पण पुढच्याच क्षणी सायली म्हणाली, पण एकटीने नाही. सविता म्हणाल्या, म्हणजे? सायली म्हणाली, मला त्याच्याशी बोलण्याआधी त्याच्या घरातल्या लोकांना भेटायचं आहे. सविता थोड्या आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या. सायली म्हणाली, कारण लग्न हे फक्त दोन माणसांचं नसतं ना आई. दोन घरं एकमेकांच्या आयुष्यात येतात. सवितांच्या चेहऱ्यावर अभिमान उमटला. सविता म्हणाल्या, तुला नक्की काय जाणून घ्यायचं आहे? सायली थोडी हसली. ती म्हणाली, त्या घरात कोणी चूक केली तर काय होतं? घरातला एखादा मोठा आजारी पडला तर सगळे कसे वागतात? घरातल्या छोट्या माणसांचं मत ऐकलं जातं का? आणि सर्वात महत्त्वाचं. ती थांबली. सविता म्हणाल्या, काय? सायली पुढे म्हणाली, मला त्या घरात स्वतःला बदलून घ्यावं लागणार आहे का? की तिथे मी जशी आहे तशीच राहू शकणार आहे? सविता काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या. मग तिच्या डोक्यावरून हात फिरवला. सविता म्हणाल्या, तू खरंच मोठी झालीस ग. सायली हसली. दुसरीकडे देवधर निवासमध्येही सकाळची लगबग सुरू होती. रेवा काहीतरी शोधत संपूर्ण घरभर फिरत होती. रेवा म्हणाली, माझी निळी फाईल कुठे कुठे आहे? ओंकारने सहज उत्तर दिलं, तुझ्या खोलीत. रेवा म्हणाली, नाहीये. अथर्वने हसत विचारलं, तू काल ती माझ्या टेबलवर ठेवली होतीस? रेवा त्याच्याकडे धावत गेली. ती म्हणाली, मग आधी का सांगितलं नाहीस? अथर्व म्हणाला, कारण तुम्हाला विचारलंच नाहीस. ओंकार हसला. तो म्हणाला, या घरात वस्तू हरवत नाहीत, फक्त त्यांना शोधायला थोडा वेळ लागतो. यमुनाताईंनी दुरून हे ऐकलं. त्या म्हणाल्या, तुम्हा तिघांना घरातल्या वस्तूंपेक्षा एकमेकांना त्रास देण्यात जरा जास्तच रस आहे. सगळे हसू लागले. ईशानही तिथेच होता. त्याच्या फोनवर ऑफिसमधून एक संदेश आला. त्याने तो वाचला आणि अचानक गंभीर झाला. निनाद म्हणाले, काय झालं? ईशान म्हणाला, बाबा, उद्याची बैठक पुढे ढकलावी लागेल. एका ग्राहकाने काही नवीन अटी पाठवल्या आहेत. निनादांनी फाईल मागितली. दोघेही त्यावर चर्चा करू लागले. सायलीचा विषय कुठेही नव्हता, पण काही दिवसांपासून तिच्या विचारांचा ईशानवर परिणाम होत होता. तो प्रत्येक निर्णय घेताना आता एक प्रश्न स्वतःला विचारत होता, याचा परिणाम कोणावर होईल? त्याला जाणवलं आणि तो स्वतःच हसला. ईशान स्वतःशी म्हणाला, ही मुलगी भेटल्यापासून माझेच प्रश्न बदललेत. इकडे सायलीच्या घरी दुपारी सायलीला तिच्या आईचा फोन आला. सविता म्हणाल्या, सायली, त्या मुलाच्या घरच्यांशी बोलणं झालं. सायली शांतपणे ऐकत होती. सविता म्हणाल्या, त्यांना तुझी अट मान्य आहे. आधी घरची भेट होऊ दे, मग पुढचं ठरवू. सायलीने हळूच श्वास घेतला. ती म्हणाली, ठीक आहे. सविता पुढे म्हणाल्या, शनिवारी ते लोक घरी येणार आहेत. सायली क्षणभर गप्प झाली. मग हसत म्हणाली, शनिवार? सविता हसल्या. हो. सायली म्हणाली,
मग आधी घर साफ करण्यापेक्षा बाबा त्यांचा नेहमीचा चहा बनवायला लागले की त्यांना थांबव. नाहीतर पाहुण्यांपेक्षा त्यांचा चहा जास्त चर्चेत राहील. त्यावर सविता खळखळून हसल्या. त्या म्हणाल्या, तुझ्या बाबांना सांगते. सायलीही हसली. तिने फोन ठेवला. ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. तिच्या मनात लग्नाचा विचार होता, पण तिच्या मनात अजूनही एक वेगळीच गोष्ट होती. आपण ज्याच्याशी लग्न करणार आहोत त्याचं घर आपल्याला खरंच आपलं मानेल का? तिला उत्तर माहीत नव्हतं. त्याचवेळी देवदर निवासमध्ये यमुनाताई आपल्या कपाटातून काही जुन्या वस्तू काढत होत्या. वैदेहींनी विचारलं, आई काय शोधताय? यमुनाताईंनी एक जुना फोटो हातात घेतला. त्या म्हणाल्या, काही आठवणी. वैदेहींनी फोटो पाहिला. त्या म्हणाल्या, हा तुमच्या लग्नाच्या वेळचा? यमुनाताई हसल्या. त्या म्हणाल्या, हो, तेव्हा मला वाटलं होतं की लग्न म्हणजे फक्त नवीन घरात जाणं. त्या क्षणभर थांबल्या. मग म्हणाल्या, पण नंतर कळलं, लग्न म्हणजे नवीन माणसांना आपलं मानायला शिकणं. वैदेही त्यांच्या शेजारी बसल्या. त्या म्हणाल्या, आणि समोरच्यांनीही आपल्याला आपलं मानणं. यमुनाताईंनी त्यांच्याकडे पाहत हसत मान हलवली. संध्याकाळी ईशान घरी परतला. यमुनाताईंनी त्याला पाहताच विचारलं. त्या म्हणाल्या, ईशान, तुला उद्या संध्याकाळी वेळ आहे ना? ईशान म्हणाला, पण कशासाठी? यमुनाताईंनी काहीही उत्तर दिलं नाही. त्या फक्त हसल्या. यमुनाताई म्हणाल्या, उद्या सांगते. ईशान त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. त्याला अजूनही काहीच कल्पना नव्हती. पण दुसऱ्या दिवशी त्याच्या आयुष्यात एक अशी गोष्ट घडणार होती जी त्याच्या आणि सायलीच्या वाटा पहिल्यांदाच अनपेक्षितपणे जवळ आणणार होती. सकाळी देवदर निवासमध्ये यमुनाताई नाश्त्याच्या टेबलवर बसल्या होत्या. ईशान खाली आला. कालपासून त्याच्या मनात एकच प्रश्न होता. ईशान म्हणाला, आजी, काल तुम्ही म्हणालात ना आज काहीतरी सांगणार आहात? यमुनाताईंनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, हो, आज तू माझ्यासोबत बाहेर यायचं आहे. ईशानने विचारलं, कुठे? यमुनाताई म्हणाल्या, एका छोट्याशा कामासाठी. ईशानने लगेच विचारलं, कसलं काम? यमुनाताई म्हणाल्या, गेल्यावर कळेल. ईशानने कपाळावर हात ठेवला. तो म्हणाला, आजी, तुम्ही सरळ उत्तर कधी देणार? ओंकार बाजूलाच बसला होता. तो हसत म्हणाला, भाऊ, आजींसोबत राहायचं असेल तर हा गुण आत्मसात करावा लागतो. अथर्व देखील लगेच म्हणाला, हो, फक्त प्रश्न विचारायचा आणि उत्तराची अपेक्षा ठेवायची नाही. यमुनाताईंनी त्या दोघांकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, तुम्ही दोघं नाश्ता करा, माझ्या कामात नाक खुपसू नका. सगळे हसू लागले. दुसरीकडे सायलीच्या घरीही सकाळपासून लगबग होती. सायलीसाठी येणाऱ्या स्थळाच्या कुटुंबासाठी घरातली तयारी सुरू होती. सायली मात्र घर सजवण्यापेक्षा स्वयंपाकघरात सवितांना मदत करत होती. सविता म्हणाल्या, तू आधी जाऊन तयार हो. सायली म्हणाली, आई, पाहुणे येणार आहेत. मी मदत नाही केली तर? सविता म्हणाल्या, आज तुझी परीक्षा नाही आहे. सायली हसली. ती म्हणाली, मला कोणाला परीक्षा द्यायचीही नाही. मला फक्त लोकांना नीट भेटायचं आहे. सविता तिच्याकडे पाहून हसल्या. दुपारी सायलीला तिच्या ऑफिसमधून फोन आला. एका महत्त्वाच्या कागदावर तिची सही आवश्यक होती. सायली म्हणाली, मी येते, पण मला फार वेळ थांबता येणार नाही. ती ऑफिसला निघाली. दरम्यान यमुनाताई आणि ईशान एका जुन्या सामाजिक संस्थेत पोहोचले. यमुनाताईंनी तिथे काही शैक्षणिक साहित्य देण्याचं ठरवलं होतं. ईशानला ते काम अगदी साधं वाटलं, पण आत गेल्यावर त्याची नजर एका टेबलावर ठेवलेल्या कागदांवर गेली. काही मुलांसाठी शाळेच्या साहित्याची यादी होती. त्यात काही वस्तूंची कमतरता होती. ईशान म्हणाला, आजी, हे आपण पूर्ण करू शकतो. यमुनाताई म्हणाल्या, म्हणूनच तर तुला घेऊन आले. ईशानने लगेच व्यवस्थापकाला बोलावलं. दोघे ते यादीवर चर्चा करू लागले. त्याचवेळी सायलीही तिथे पोहोचली. तिच्या ऑफिसचा एक छोटा सामाजिक उपक्रम त्या संस्थेशी जोडलेला होता. सायली आत आली आणि थेट कार्यालयात गेली. तिला तिथे ईशान दिसेल याची अजिबात कल्पना नव्हती. ईशाननेही तिला पाहिलं नाही. सायलीने कागद हातात घेतले. ती म्हणाली, ये यादीतली काही पुस्तकं आपण पुढच्या आठवड्यात देऊ शकतो. ईशानने तो आवाज ऐकला. तो वळला. दोघांची नजरानजर झाली. क्षणभर दोघेही थांबले. ईशान म्हणाला, तुम्ही इथे? सायली म्हणाली, हो, आमच्या ऑफिसचा उपक्रम आहे.
मग तिने यमुनाताईंना पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर लगेच हसू आलं. सायली म्हणाली, आजी तुम्ही? यमुनाताई म्हणाल्या, अगं आम्हीही एका कामासाठी चाललो आहे. ईशानला आता योगायोग मजेशीर वाटत होता. तो म्हणाला, म्हणजे आजची भेट पुन्हा कामामुळेच? सायली हसली. ती म्हणाली, बहुतेक. तेवढ्यात संस्थेतील एका छोट्या मुलाने सायलीचा हात पकडला. त्याची नजर तिच्या कोपरावरील पट्टीकडे गेली. मुलगा म्हणाला, तुम्हाला खूप लागलंय? सायली खाली बसली. ती म्हणाली, आता बरं आहे. मुलाने पुन्हा विचारलं, खरंच? सायली हसली. ती म्हणाली, हो, पण तू मला रोज विचारणार असशील तर मी लवकर बरी होईन. मुलगा हसला. ईशान दुरूनच हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. यमुनाताईंनीही ते पाहिलं. काही वेळाने सगळं काम पूर्ण झालं. सायली निघण्याच्या तयारीत होती. यमुनाताईंनी तिला थांबवलं. त्या म्हणाल्या, सायली तू कुठे चाललीस? सायली म्हणाली, ऑफिसला परत. आणि त्यानंतर घरी. यमुनाताई म्हणाल्या, पण घरी जायच्या आधी आमच्यासोबत चहा घे. सायली थोडी संकोचली. ती म्हणाली, आजी आज मला थोडं लवकर निघायचं आहे. यमुनाताईंनी काहीही न बोलता तिच्याकडे पाहिलं. ईशान मध्येच म्हणाला, आजी जाऊ दे त्यांना, त्यांचं काम असेल. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, धन्यवाद. ईशान हसला. तो म्हणाला, कशासाठी? सायली म्हणाली, मला न थांबवता समजून घेतल्याबद्दल. ईशान काही क्षण शांत झाला. तो म्हणाला, कधीकधी समोरच्याचं कारण समजून घेणं पुरेसं असतं. सायलीच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच हलकंसं हसू उमटलं. ती निघून गेली. यमुनाताईंनी ईशानकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, काही लोकांशी बोलताना तुला शब्द जपून वापरावे लागतात, नाही का? ईशान हसला. तो म्हणाला, आजी. यमुनाताई म्हणाल्या, मी काहीच म्हटलं नाही. सायली बाहेर पडली. तिला अजूनही या योगायोगाचं आश्चर्य वाटत होतं. सायली स्वतःशीच म्हणाली, हा ईशान प्रत्येक वेळी कुठून समोर येतो? आणि आतमध्ये ईशानच्या मनातही जवळपास तोच विचार होता. ही मुलगी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन का दाखवते? दोघांना अजूनही प्रेमाची जाणीव नव्हती. पण आता एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती. त्यांच्या भेटी योगायोगाने होत होत्या आणि प्रत्येक भेटीनंतर एकमेकांबद्दलचा आदर थोडा आणखी वाढत होता. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन भागासोबत. तोपर्यंत बाय बाय.